बाबा अशोक खरात बद्दल नव्यानं काही सांगण्याची गरज नाही आहे. आजकालपर्यंत तर संपूर्ण महाराष्ट्र काय संपूर्ण भारतभर त्यांना ओळखून गेला. अगोदर पण ओळखत होते लोक, वेगळ्या भावनेने ओळखत होते. आणि आता जे काय त्यांचं मॅटर समोर आलं ते काय जरा वेगळंच आहे. ते काय महाराष्ट्रापासून लपून राहिलं नाही आहे. तर अशा बाबांचा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सुळसुळाट आहे काय. आणि हे जे काय कांड बाबा करत होता किंवा केले, ह्या कांडला जोपर्यंत कोणता मोठा भक्कम पुरावा काय लीडर लोकांचा म्हणा, नेत्यांचा म्हणा, जोपर्यंत लीडर लोकांचा नेत्याचा सपोर्ट भेटत नाही असे कांड होत नाही बरं का. हे कांड ठिकठिकाणी अजून पण चालू आहे, फक्त ते उघड होत नाहीये. लवकरच उघड पण होतील. तर हे कांड आहे ना मोठ्या संख्येने उघड व्हायला पाहिजे. मी तर हेच सांगतो माय मावल्यांना, बुवा बाबाच्या नांदी लागू नका. काय तुमच्या काय ज्या समस्या असतील ना स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, किंवा जर दुसऱ्या संबंधी असतील तर आपसात बसून चर्चा करा, तरच हे प्रश्न सुटतील. हे बाबाकडे जाऊन हे प्रश्न सुटत नाही तर आणखीन गुरफटतात. त्याचे म्हणजे काय म्हणजे वेगळे परिणाम होतात. तर आपली जी तर्कशुद्ध बुद्धी आहे ना ती कुठंतरी वापरा काय. नाहीतर आपली बुद्धी दुसऱ्याकडे गहाण ठेवल्यासारखं या बाबाच्या नांदी लागसाल, मग बाबा करतो बट्ट्या बोळ. आता यावर तुमचं काय मत आहे तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगा. आणि अजून किती बाबा यायचे राहिले आहे, तुमच्या परिसरात सुद्धा असे काही बाबा असतील तर कमेंट करून सांगा. बघूया आपण त्यांच्याकडं जरा लक्षपूर्वक काय. बाकी सर्वांना एवढंच सांगतो की सुरक्षित राहा आणि लक्ष ठेवून राहा या बाबांवरती विशेष.